नमस्कार. 2013मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ज्योतिर्लिंगाला ज्यामधून स्नान केलं जातं अशा पवित्र अशा अमृतकुंडाची साफसफाई केली होती. त्यामध्ये नैऋत्य कोपऱ्याला एक नर्मदेश्वर म्हणून एक बाण किंवा आपण शिवलिंग सापडलं होतं, जे कोणी विसर्जित केलेलं असेल. ते लूज स्वरूपात होतं, पण तत्कालीन ते कोणी घेऊन जाऊ नये किंवा त्याची विटंबना होऊ नये म्हणून त्यावेळेस मी पण ट्रस्टी होतो आणि आमचे जिल्हा न्यायाधीश खडसे साहेब त्यावेळेस चेअरमन होते. त्यावेळेस ते त्या ठिकाणी नैऋत्य कोपऱ्यात एका खळग्यामध्ये बसवण्यात आलं होतं. आता परत आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्याची साफसफाई करत असताना त्या ठिकाणी साफसफाई केल्यानंतर ते परत दृष्टिक्षेपात आलं आणि ते सुस्थिती आहे, कोणी तेपर्यंत घेऊन गेलेलं नाही आहे. परंतु आता लोकांनी त्याचा अशा प्रकारे प्रचार प्रसार रील्स आणि मीम्स बनवल्या की शिवलिंगाचं दर्शन झालं, शिवलिंग सापडलं. तर असं हे कोणतंही जे आहे प्राचीन अर्वाचीन किंवा ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक मान्यता असलेलं किंवा त्याला कोणत्या प्रकारे स्थापित केल्याचं किंवा काही त्याचे संदर्भ असलेलं असं शिवलिंग नसून एक नर्मदेश्वर त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. अमृतकुंड हे 65 फूट खोल आहे आणि भाविकांना या मीम्समुळे खूप गर्दी वाढली आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे हा खुलासा करत आहे की अध्यात्म आपल्या ठिकाणी योग्य आहे, परंतु अध्यात्म आणि आस्थेचा उपयोग काही जण अंधश्रद्धा पसरवण्याकरता करतायत. तरी लोकांनी ह्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.